थँक्यू सिस्टर. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. सर्वात प्रथम परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आज आपल्या मंडळीसोबत, आपल्या सर्व महिलांसोबत एकत्र येऊन परमेश्वराच्या आराधनेमध्ये आणि या वचनाच्या सेवेमध्ये सहभागी होण्याची ही सुंदर संधी मिळाली. त्याचप्रमाणे आपल्या प्रिय पाळकीनबाई, ज्योत्स्ना पाळकीनबाई यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी देखील या प्रार्थनेमध्ये मला सहभागी करून घेतलं आणि वचनाची सेवा करण्याची ही सुंदर संधी दिली. आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळत असताना सुरुवातीला आपण प्रार्थना करूया. आबा बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि आमचा स्वर्गीय प्रेमळ पिता आहेस. आजच्या या सायंकाळच्या वेळेस परमेश्वर देवपा, तुझ्या चरणाजवळ आम्ही आलेलो असताना आम्ही पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, तुझ्या पवित्र वचनातून तू आमच्याशी बोल. आमचे नेत्र तू उघड, म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी आमच्या दृष्टीस पडतील आणि आम्ही तुझं वचन केवळ ऐकणारे न होता त्याप्रमाणे आचरण करणारे व्हावं, यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरवून दे. पवित्र आत्म्या, तू आम्हाला अब्बा पित्याची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची अधिकाधिक ओळख करून दे. तू आम्हाला संपूर्ण सत्यात ने आणि तू आम्हाला चालव. पुन्हा एक बार आम्हा सर्वांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करून तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि या सुंदर वेळेत आपण एकत्र आलेलो असताना आपण पूर्ण आदराने आणि सद्भयाने परमेश्वराच्या चरणाजवळ येऊया. पुष्कळ वेळा जेव्हा आपण ऑनलाईन मीटिंगमध्ये एकत्र येतो तेव्हा असं होतं की फक्त वक्त्यांचा कॅमेरा चालू असतो किंवा जे संदेशवाहक असतात त्यांचा कॅमेरा चालू असतो आणि बहुतेक सगळे कॅमेरे बंद असतात. मग आपण एकमेकांना पाहू शकत नाही. पण आपण नेहमी हे लक्षात ठेवूया की जरी आपण एकमेकांना पाहू शकत नसलो तरी परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि परमेश्वराचे नेत्र आपल्याला पाहत आहेत. आणि म्हणून आपण पूर्ण आदराने आणि सद्भयाने परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसूया. जो काही हा 1 तास वेळ आपण परमेश्वराच्या चरणाजवळ येण्याचं ठरवलेलं आहे त्याच्या पवित्र वचनाचा आपण सन्मान करूया. कारण प्रभू येशू म्हणतो की त्याचं वचन आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे आणि त्याच्या वचनामध्ये आपलं तारण आहे, त्याच्या वचनामध्ये आपलं सार्वकालिक जीवन आहे, त्याच्या वचनामध्ये आपलं आरोग्य आहे, आपली बंधमुक्तता आहे आणि आपला विजय आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराचं भय धरून त्याच्या चरणाजवळ येतो तेव्हा त्याचं वचन सांगतं की परमेश्वराचं भय हे जीवनाचा झरा आहे. परमेश्वराचं भय हे मृत्यूपाश चुकवतं आणि परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आज आपण परमेश्वरासंदर्भात ज्ञान मिळवण्यासाठी एकत्र येऊया. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो की माझ्या ज्ञानाच्या अभावामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे आणि म्हणून आपण ते ज्ञान आपल्याला मिळावं की जे आपल्याला कोणी माणूस देऊ शकत नाही, ते केवळ पवित्र आत्मा आपल्याला देऊ शकतो. ते परमेश्वराचं ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्याच्या जीवनामध्ये विजयाने चालण्यासाठी आपण परमेश्वराचा आदर धरून आपण हे वचन ऐकण्यासाठी एकत्र बसूया. जेव्हा आपण वचन ऐकत आहोत आपण पूर्ण विश्वास ठेवूया की आज आपली परिस्थिती काहीही असेल तरी परमेश्वराचा पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये आहे आणि आपण वचन ऐकत असतानाच ती बंधमुक्तता, ते आरोग्य आणि त्या समस्यांपासून सुटका आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण विश्वासाने आणि पूर्ण सद्भयाने परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. आजच्या मननासाठी आपण शास्त्रभाग काढूया. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि त्याची 11 ते 15 वचनं. प्रेषितांची कृत्ये अध्याय 16, 11 ते 15 वचनं. आपल्या सर्वांना अतिशय सुपरिचित असा शास्त्रभाग आहे. आपण ती वचनं एकदा वाचूया आणि मग आपण त्यावर मनन करूया. इथे हेडिंग असं दिलेलं आहे की पौल मासेदोनियामधील फिलिपईला जातो. तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलिस गेलो, तेथून फिलिपईस गेलो. ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुतिरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे
असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली. परमेश्वर देवा पाचलेली वचनं आपल्यासाठी आशीर्वादित करो. आपण इथे बघतो की प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सुरुवातीला सांगितलेले की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर बोलला आणि प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली की तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक होईपर्यंत यरुशलेम सोडून जाऊ नका. आणि प्रभू येशू त्यांना म्हणाला की जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही यरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. आणि अगदी त्या वचनांप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनांप्रमाणे घडून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिष्यांनी ती आज्ञा ग्रहण केलेली आहे, ती आज्ञा पाळलेली आहे. ते यरुशलेमेमध्ये राहिलेले आहेत आणि पुढे आपण बघतो की त्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला आहे. आणि जेव्हा त्यांना सामर्थ्य प्राप्त झालेले पवित्र आत्म्याचं तेव्हा ते परमेश्वराचं वचन धैर्याने सांगत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता धैर्याने सांगत आहे. परमेश्वर स्वतः त्यांच्याबरोबर कार्य करत आहे आणि चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य यांच्याद्वारे तो वचनाचं समर्थन करत आहे. आणि आपण बघतो की हजारो लोक मंडळीमध्ये येऊन मिळत आहेत. अशा प्रकारे आपण बघतो की वचनाचा प्रसार होतोय, सुवार्तेचा प्रसार होतोय, मंडळीची वाढ होतीये. पण त्याचबरोबर आपण बघतो की मंडळीचा छळ देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. पण जिथे परमेश्वराच्या वचनाला मान आहे, जिथे परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा सन्मान केला जाते, तिथे आपल्याला पाहायला मिळतं की अधोगती नाहीये. जरी छळ आहे, जरी पांगापांग आहे, तरी आपण बघतो की वचनाचा प्रसार होतच आहे. आपण बघतो की परमेश्वराच्या कार्याला जरी कितीही अडखळण झालं, कितीही छळ तिथे उद्भवलेला आहे, जरी शिष्यांची पांगापांग झालेली आहे, तरी पण मंडळी वाढत चाललेली आहे. परमेश्वराचं कार्य वाढत चाललेलं आहे. पवित्र आत्मा शिष्यांबरोबर मोठ्या सामर्थ्याने कार्य करतोय आणि मंडळीची वाढ होताना आपण पाहतो. पुढे आपण बघतो की अशा प्रकारे मंडळीची वाढ होत असताना परमेश्वराने अद्भुत प्रकारे पाऊलाची भेट घेतलेली आहे की जो शाऊल म्हणतो की मी परमेश्वराच्या नियमशास्त्राविषयी आवेश्य होतो आणि म्हणून तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. पण आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुत प्रकारे त्याची भेट घेतलेली आहे आणि आता तोच पाऊल, शाऊल ज्याचं परिवर्तन झालेलं आहे, त्याचं जीवन बदललेलं आहे, तो आता पाऊल झालेला आहे आणि तो मोठ्या आवेशाने ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहे. त्याच्याबरोबर पवित्र आत्मा आहे आणि तो धैर्याने वचनाची घोषणा करत आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतो की पाऊल सुवार्ता प्रसार फेरीमध्ये, कारण पवित्र आत्म्याने सांगितलं होतं की सुवार्ता सांगण्यासाठी पाऊलाला वेगळं करण्यात यावं आणि ती आज्ञा मानून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ठिकठिकाणी जाऊन पाऊल सुवार्ता प्रसार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वचनाची घोषणा करत असलेला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशाच प्रकारे या प्रवासात असताना 16व्या अध्यायामध्ये आपण बघतो की पाऊल आता फिलिपईला आलेला आहे. आपण फिलिपईकरास पत्रामध्ये बघतो की तिथे एक मोठी मंडळी स्थापन झालेली आहे. अभ्यासकांच्या मते त्या मंडळीमध्ये काही लाख सभासद होते, बरेच लोक त्या मंडळीमध्ये होते. आणि आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की तिमथ्य जो पाऊलाचा सहकारी, पाऊल ज्याच्याबद्दल म्हणतो की माझं लेकरू, असा हा तिमथ्य त्या मंडळीचा मेंढपाळ आहे. पण ही जी मोठी मंडळी आपल्याला फिलिपईची पाहायला मिळते, तिची सुरुवात आपल्याला ह्या अध्यायामध्ये इथे झालेली पाहायला मिळते. आणि ही कशी ही छोटीशी सुरुवात होती, पण परमेश्वराच्या सामर्थ्याने ती कशा प्रकारे आशीर्वादित झालेली आहे आणि त्यामध्ये एका स्त्रीचा काय सहभाग आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण बघतो की पाऊल आता फिलिपईमध्ये आलेला आहे आणि हे जे नगर आहे इथे रोमन साम्राज्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव अजूनही लोकांना माहीत नाहीये आणि म्हणूनच पाऊल आणि शिष्य आपल्याला पाहायला मिळतं की ते सुवार्थ प्रसार फेरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करत फिरताना आपल्याला दिसतात. आणि मग इथे ते आलेले असताना इथे म्हटलेले 12व्या वचनामध्ये, तेथून फिलिपईस गेलो. ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. आता तिथे विश्वास ठेवणारे लोक नाहीयेत, तिथे परराष्ट्रीय लोक आहेत. रोमन लोकांचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे. आणि अशा परिस्थितीत तिथे आलेलं असताना पाऊल म्हणतो की काही दिवस ते तिथे राहिलेले आहेत, तिकडे ते थांबलेले. आणि मग शब्बात दिवस आलेला आहे आणि शब्बात दिवशी तिथे
कुठेतरी प्रार्थना होत असेल, कुठेतरी यहुदी लोक एकत्र जमत असतील, इस्रायली वंश कुठेतरी एकत्र जमत असेल, यहुदी लोक कुठेतरी एकत्र येत असतील असं पाऊलाला वाटलं. आणि पुष्कळ वेळा वेशीच्या बाहेर नदीच्या काठी अशा प्रकारे भक्ती त्या काळामध्ये होत असे. आणि आपण बघतो की पाऊलाला असं वाटलं की शब्बात दिवशी आम्ही वेशी बाहेर नदी काठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले, तेथे जाऊन बसलो. आणि बघा, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शब्बात दिवशी हे लोक एकत्र येत होते. आणि हे लोक तिथे एकत्र आलेले असताना आपल्याला पाहायला मिळतं की तिथे काही स्त्रिया भक्तीसाठी जमलेल्या होत्या. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नव्हती. त्यातल्या बहुतेक, जसं आपण बघतो पुढे लुदियाचं नाव आलेलं आहे, ही देखील परराष्ट्रीयांमधली एक होती. पण त्या सर्व स्त्रिया तिथे शब्बात दिवशी एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रिय बहिणींनो, हे फार महत्वाचं आहे की आपण प्रभुवारी किंवा आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी, नेमून दिलेल्या वेळी परमेश्वराच्या सहवासात एकत्र येणं. आपण सर्वांनीच प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. आपल्या प्रत्येकीला तारणाचा अनुभव आहे, आपल्याला सार्वकालिक जीवनाचा अनुभव आलेला आहे. पण परमेश्वराचं वचन आपल्याला वारंवार सांगतं की आपण ख्रिस्ताचं शरीर आणि देवाची मंडळी आहोत. आणि म्हणून आपण ऐक्याने एकत्र येणं याबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार सूचना करतं. कारण जेव्हा आपण ऐक्याने, प्रीतीने, एकचित्त होऊन एकत्र येतो, जेव्हा आपण अशा रीतीने एकत्र येऊन आपण परमेश्वराची आराधना आणि प्रार्थना करतो, तेव्हा पवित्र आत्म्याचं महान आणि सामर्थ्यशाली कार्य त्या प्रत्येक ठिकाणी होतं. म्हणून हे सुंदर आहे की आपण अशा प्रकारे एकत्र येणं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की बंधूंनी एकत्र येणं हे किती चांगलं आहे. आणि आपण बघतो की इथे ह्या बहिणी एकत्र आलेल्या आहेत. आणि असं म्हटलेलं आहे की 14व्या वचनामध्ये तिथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुतिरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. इथे लुदियाबद्दल एक थोडीशी माहिती दिली गेलेली आहे. लुदिया ही परराष्ट्रीयांमधली होती, कारण ती थुतिरा नगराची होती. जरी तिला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव माहीत नव्हतं, तरी जिवंत देवाची तिला ओळख होती असं इथे आपल्याला पाहायला मिळतं. कारण ती देवाची भक्ती करणारी होती असं आपल्याला पाहायला मिळतं की ती एक भक्तिमान स्त्री आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की ते जांभळी वस्त्र करून विकत असेल. जर आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जांभळी वस्त्र की जी प्रतिष्ठित मानली जायची, महागडी वस्त्र मानली जायची. आणि अशा प्रकारे जांभळी वस्त्र जी किमती वस्त्र होती ती विकत होती. याचा अर्थ आपल्याला हे समजतो की ती एक बिझनेस वुमन होती, ती एक व्यवसाय करणारी स्त्री होती. आणि एवढंच नाही तर ती जांभळी वस्त्र विकत होती, याचा अर्थ ती श्रीमंत स्त्री होती, बरोबर. कारण की जर आपण पाहिलं की ही जांभळी वस्त्र कशी बनवली जातात, आपल्याला कळतं की ते बनवण्याची जी पद्धत होती, ती मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस होती ती महागडी प्रोसेस होती. आणि म्हणून ते जे किंमतही त्याची मोठी असायची. आणि जर ती त्या व्यवसायामध्ये होती, ती जांभळी वस्त्र विकत होती, तर ती एक श्रीमंत स्त्री होती असं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघितलं की ती परराष्ट्रीय स्त्री होती. जिथे रोमन साम्राज्याची सत्ता आहे अशा ठिकाणी ती राहणारी स्त्री होती. ती प्रतिष्ठित स्त्री होती, स्वतः व्यवसाय करणारी अशी ती स्त्री होती. आणि त्याचप्रमाणे ती एक श्रीमंत स्त्री होती. आणि मग शब्बात दिवस आहे आणि ती खूप बिझी असेल, बिझनेस वुमन, म्हणजे एवढा मोठा व्यवसाय ती चालवते, म्हणजे खूप कदाचित व्यस्त असेल. पण आपण बघतो की शब्बात दिवशी ती परमेश्वराची आराधना करण्यासाठी वेशी बाहेर नदीच्या काठी तिथे आलेली आहे. खरोखर अतिशय सुंदर उदाहरण आहे बहिणींनो. आपण बहुतेक वेळा खूप बिझी असतो, आपण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतो. पुष्कळ वेळा आपण आठवडाभर खूप थकलेलो असतो आणि एकच दिवस प्रभुवारचा, रविवारचा आपल्याला मिळतो की आपण त्यावेळेस थोडा विसावा घ्यावा किंवा आपली इतर घरातली राहिलेली कामं करावी. पण इथे एक सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की कितीही व्यस्त ती होती किंवा कितीही श्रीमंत ती होती, तर ह्या सर्व गोष्टींना तिने दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि प्रथम स्थान तिने परमेश्वराला दिलेलं आहे. आणि त्यामुळे तिच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद प्राप्त झालेला आहे ते आपण पुढे बघूया. ती तिकडे आलेली आहे आणि मग पाऊल त्यांच्याशी बोलत असताना असं म्हटलेले की त्यांनी आमचे भाषण ऐकले, तिने भाषण ऐकले. आता पाऊल काय भाषण करत होता? नक्कीच तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगत नव्हता, नक्कीच तो त्यांचं क्षेमकुशल त्याच्याबद्दल चर्चा करत नव्हता.
रोमन साम्राज्याविषयी किंवा इस्रायल राष्ट्राविषयी तो चर्चा करत नव्हता, कारण त्याला आज्ञाच मिळाली होती की परराष्ट्रीयांना प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात आली होती. आणि जिथे कुठे तो जात होता तिथे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाची घोषणा करत होता. देवाच्या प्रीतीची, परमेश्वराच्या कृपेची तो घोषणा करत होता. आणि आपण बघतो त्याचप्रमाणे तो इथे आलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की जेव्हा तो ही घोषणा करत होता, तो त्यांच्याबरोबर हे संभाषण करत होता, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो त्यांना सांगत होता, तेव्हा तिने त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. नुसतंच चर्चमध्ये येऊन बसणं किंवा मीटिंगला जॉईन होणं हे महत्त्वाचं नाहीये. तर जेव्हा परमेश्वराचं पवित्र वचन आपल्यासाठी सांगितलं जात आहे, तेव्हा ते कान देऊन एक चित्ताने ऐकणं फार गरजेचं आहे. नित्य सूत्रामध्ये शलोमोन राजा म्हणतो की माझ्या मुला, माझ्या वचनांकडे कान दे, ते तुझ्या संपूर्ण शरीराला आरोग्य आहे. प्रभू येशू म्हणतो की हे वचन जिवंत देवाचा जिवंत शब्द आपल्यासाठी जीवन आहे, आपल्यासाठी आत्मा आहे. त्याचं वचन हे आपल्यासाठी औषध आहे, त्याचं वचन जे आहे ते आपल्यासाठी जीवन आहे. आणि म्हणून आपण ते कान देऊन ऐकणं फार गरजेचं आहे, कारण त्यामध्ये आपले आशीर्वाद दडलेले. कारण वचन आपल्याला सांगतं रोमकरास पत्र याच्या 10व्या अध्यायामध्ये की विश्वास हा वार्तेने आणि वार्ता ही ख्रिस्ताच्या वचनाद्वारे येते. जेव्हा आपण वचन ऐकतो तेव्हा आपला विश्वास दृढ होतो आणि आपण वाचतो इब्रिकरास पत्रामध्ये की विश्वासा वाचून परमेश्वराला संतोष मिळणं अशक्य आहे. आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे ऐकतो आणि आपल्याला परमेश्वराच्या वचनामध्ये वारंवार सांगितलेलं पाहायला मिळतं की ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. योहान 3:16 मध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. वचनाद्वारे आपला विश्वास वाढतो आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. योहान कृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 12वं वचन आपल्याला सांगतं की जितक्यांनी त्याच्यावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळालेला आहे. जेव्हा आपण ते वचन ऐकतो, ते वचन लक्ष देऊन ऐकतो आणि ते स्वीकारतो, तेव्हा आपण देवाच्या मुलांच्या अधिकारामध्ये चालण्यासाठी विश्वासामध्ये वाढत जातो. आणि आपण बघतो की तिने ते वचन ऐकलेलं आहे, तिने ते भाषण ऐकलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा आणि सत्य आलेलं आहे. आणि परमेश्वराचं जिवंत वचन जे दुधारी तलवार आहे, जे वचन आहे ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्याच्या कृपेने आणि सत्याने त्या स्त्रीच्या मनामध्ये कृपेचं आणि सत्याचं कार्य होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आपण बघतो की वचन आपल्याला सांगतं 14व्या वचनामध्ये 2रा भाग, तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पाऊलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. ती परमेश्वराचं वचन कान देऊन ऐकते. बघा, आपण टप्प्याटप्प्याने पाहिलं की पहिली गोष्ट म्हणजे तिने परमेश्वराला प्रथम स्थान दिलेलं आहे. ती भक्तीसाठी एकत्र आलेली आहे बाकी लोकांबरोबर. आणि आपण बघतो की तिथे एकत्र आलेली असताना जेव्हा वचन सांगितलं जात आहे तेव्हा तिने कान देऊन ते ऐकलेलं आहे. आणि आता प्रभूचं कार्य तिच्या अंतःकरणामध्ये होतंय, पवित्र आत्म्याचं कार्य तिच्या अंतःकरणामध्ये होत आहे आणि प्रभूने तिचं अंतःकरण असं प्रफुल्लित केलं की तिने आता त्या वचनाकडे लक्ष लावलेलं आहे. आणि वचन लक्ष देऊन ऐकल्यामुळे तिला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. आणि कशी हे आपल्याला पुढच्या वचनात पाहायला मिळतं. 15वं वचन सांगतं, मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणत्याही प्रकारचे बाप्तिस्म्याचे वर्ग इथं झालेले नाहीये, कोणत्याही प्रकारे काही गॅप तिथं पडलेला नाहीये, पण ती परमेश्वराची भक्ती करणारी स्त्री आहे. ती विश्वासाने तिथं आलेली आहे. परमेश्वराला तिने प्रथम स्थान दिलेलं आहे. तिने परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष लावलेलं आहे आणि प्रभूने तिचं अंतःकरण असं प्रफुल्लित केलेलं आहे की तिने त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलेलं आहे. तिने विश्वास ठेवलेला आहे आणि केवळ तिच्या एकटीचा नाही तर तिच्या संपूर्ण घराण्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वराच्या योजनेत कुटुंबाला फार मौल्यवान स्थान आहे.
आपण बघतो की जक्कय प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करत होता, त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होता, धडपड करत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे आल्यावर जक्कयाला म्हणतो की जक्कया त्वरेने खाली ये, मला आज तुझ्या घरी यायचंय. आणि जक्कयाची धडपड आपण बघतो की इतक्या सुंदर त्याची परिणती झाली की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरी आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात आल्यानंतर जक्कयाचं जीवन अशा प्रकारे परिवर्तन झालेलं आहे, अशा प्रकारे बदललेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आज ह्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. खूप सुंदर ही गोष्ट पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की एकामुळे संपूर्ण घराण्याला तारण प्राप्त होतं. पण ती एक व्यक्ती हे आपण नाहीये तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारू आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, त्याच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यामध्ये आहे, तेव्हा जिथे कुठे आपण आहोत, ज्या कुटुंबामध्ये आपण आहोत, त्या आपल्या कुटुंबाला तारण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं कुटुंब आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतो की लुदियेने परमेश्वराला प्रथम स्थान दिलेलं आहे, वचन मनापासून ऐकलेलं आहे, वचनाचा विश्वासाने स्वीकार केलेला आहे. आणि आपण बघतो की त्याच दिवशी तिचा आणि तिच्या संपूर्ण घराण्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. पुढे आपण बघतो की तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर पुढे काय झालंय. आता ती म्हणते 15वं वचन, मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली. आता इथे ती स्त्री तिने विश्वास ठेवलेला आहे, पण आता ती तिच्या मुखाने तो विश्वास कबूल करतेय की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. रोमकरास पत्र 10व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पौल स्पष्टपणे तिथे म्हणतो की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठविले, असा जर तू आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील आणि येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील तर तुला तारण प्राप्त होईल. या स्त्रीने आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास तिने आता बोलून दाखवलेला आहे. पुष्कळ वेळा आपण आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवतो, पण आपण बोलताना मात्र वेगळ्या गोष्टी बोलतो, आपण नकारात्मक गोष्टी बोलतो. आपण पुष्कळ वेळा आपल्या दुःखाबद्दल, आजारांबद्दल, समस्यांबद्दल अधिक बोलतो. पण इथे वचन आपल्याला शिकवतं की आपण आपला विश्वास बोलला पाहिजे, आपल्या अंतःकरणात जो विश्वास आहे तो आपण बोलला पाहिजे. कारण परमेश्वराचं जिवंत वचन आपल्याला शिकवतं की आपल्या जिभेच्या ठाई जीवन आणि मरण आहे. म्हणून आपली जीभ आपण परमेश्वराला समर्पित केली पाहिजे, पवित्र आत्म्याला समर्पित केली पाहिजे की ज्याद्वारे आशीर्वादाचे वचन, विजयाचे वचन, परमेश्वराची स्तुती आणि त्याचं गौरव आपल्या मुखावाटे निघेल. आणि आपण पुष्कळ वेळा असं पश्चाताप आणि पापांची क्षमा ही देणगी आपल्याला मिळाल्यानंतरही आपण वारंवार म्हणत राहतो की मी पापी आहे आणि स्वतःला नम्र दाखवण्यासाठी आपण म्हणत राहतो की मी तुटलेलं भांडं आहे आणि मी मोडकळीस आलेलं पात्र आहे आणि मी पापी आहे असं आपण पुष्कळ वेळा म्हणतो. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला हे सांगत नाही. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, जेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आणि तारणाचा अनुभव मिळालेला आहे, तेव्हा आपण पापी राहत नाही तर आपण देवाची मुलं होतो. आणि तो विश्वास आपण बोलून दाखवला पाहिजे की होय, मी प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे जिवंत देवाचं लेकरू आहे. आणि जेवढं आपण हे विश्वासाने कबूल करणार तेवढं आपण त्याच्या अधिकारामध्ये आणि विजयामध्ये जीवन जगू शकू. आपण बघतो की त्या स्त्रीने कबूल केलेलं आहे की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग ती पाऊलाला म्हणते की तुम्ही पण जर असं मानित आहात तर आमच्या घरी येऊन राहा. आणि आपण बघतो की तिने अशा प्रकारे सेवेसाठी तिचं घर उघडलेलं आहे. ती नदीच्या काठी वेशीच्या बाहेर तिथे प्रार्थनेला गेलेली आहे. पाऊल आणि त्याच्या बरोबर जे सहकारी आहे ते त्या ठिकाणी नवीन आहे. पण आपण बघतो की फिलिपी या शहरामध्ये सेवेसाठी घर उघडलं गेलेलं आहे, सेवेसाठी दार उघडलं गेलेलं आहे. आणि आपण बघतो की सेवकांचा आदर त्या ठिकाणी झालेला आहे. लुदियेने पहिल्यांदा परमेश्वराचा आदर केलेला आहे, परमेश्वराच्या वचनाचा आदर केलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारून प्रभू येशू ख्रिस्ताचा तिने आदर केलेला आहे.
आणि आता आपण बघतो अतिशय सुंदर गोष्ट की तिने परमेश्वराच्या सेवकांचा आदर केलेला आहे आणि सेवेसाठी तिने आपलं घर मोकळं केलेलं आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, पुष्कळ वेळा आपण जे सेवा करणारे असतात, जे अभिषिक्त दास असतात, आपल्या मंडळीमधला पाळक वर्ग असतो, सेवक वर्ग असतो, त्यांना आपण खूप हलक्यात घेतो. आपल्याला असं वाटतं की अरे ते सेवक आहेत आणि आपण खूप त्यांना कमी असं लेखतो. पुष्कळ वेळा त्यांचं ऐकण्याऐवजी आपण मंडळी त्यांना ऑर्डर करते किंवा मंडळी त्यांना सूचना करते. पण परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा आपण देवाच्या अभिषिक्त दासांचा आदर करतो तेव्हा त्यांच्या अभिषेकाचे आपण वाटेकरी होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यासाठी परमेश्वराचं वचन आणणारे, आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करणारे, आपल्याला मंडळीला एकत्र प्रीतीमध्ये धरून ठेवणारे असे ते जिवंत देवाचे सेवक आहेत. आणि म्हणून आपण नेहमी परमेश्वराच्या सेवकांचा आदर केला पाहिजे. आपल्या मंडळीमध्ये जे पाळक वर्ग आहेत, जे सेवक वर्ग आहेत, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. कारण जेव्हा आपण त्यांचा आदर करतो तेव्हा त्यांच्या सेवेचे, त्या आशीर्वादाचे आणि त्या अभिषेकाचे आपण वाटेकरी होतो. त्यांचा न्याय करण्यासाठी आपल्याला ठेवलेलं नाहीये, तर ते आपले मेंढपाळ आहेत. आपण त्यांच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन जे आपल्याकडे येते त्या वचनामध्ये वाढण्यासाठी आपल्याला पाचारण आहे. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन जे त्यांच्याकडून आपल्याला मिळते त्याचा आदर केला पाहिजे आणि सेवकांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्याचे किती मोठे परिणाम पुढे झालेले आपल्याला पाहायला मिळते की तिने आपलं घर तिथे उघडलेलं आहे, पाऊल तिथे जाऊन राहिलेला आहे, त्याचे सहकारी तिथून जाऊन राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडून तो सेवा करत आहे. मग आपण पुढे बघतो की एक मुलगी पिशाच्चाने ग्रस्त होती, पाऊल तिथून चाललेला आहे आणि त्याने तिला बंधमुक्तता दिलेली प्रभू येशूच्या नावात. आता त्यांना फिलिपाईमध्ये राहण्यासाठी घर मोकळं झालेलं आहे. सेवेसाठी त्यांना तिथे वाव मिळते, परमेश्वर तिथे कार्य करत आहे. त्याच्यासाठी त्याने लुदियाला निवडून घेतलेलं आहे. पण लुदियाला निवडून घेत असताना परमेश्वराने तिचं अंतःकरण पाहिलेलं आहे. तिला परमेश्वराच्या वचनाची तहान आणि भूक होती. वचन सांगतं की जर तुम्ही तानेले आणि भुकेले असाल तर तृप्त व्हाल. आणि हा मोठ्या सेवेची वाटेकरी ती झालेली आहे. आपण बघतो की त्या मुलीला तिथे बंधमुक्तता मिळालेली आहे 16व्या वचनापासून पुढे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिकडे गोंधळ उडालेला आहे आणि त्या मुलीच्या धन्यांनी पाऊल आणि सिलाला धरून अंमलदारांकडे नेलेले आहे. पुढे त्यांना बंदीशाळेत टाकल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. पण तिथं येऊन ही घटना थांबलेली नाहीये. कारण जिथे परमेश्वराला मान आहे, जिथे परमेश्वराच्या वचनाला आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्याला मान आहे, तिथे अधोगती नाहीये, तिथे प्रगती आहे, तिथे वाढ आहे, तिथे आनंद आहे आणि परमेश्वराचं सुटका देणारं, बंधमुक्त करणारं मोठं सामर्थ्य तिथे आहे. आणि म्हणून जरी आपण बघतो की पाऊलाला आणि सिलाला बंदीशाळेत टाकलेलं आहे, आतल्या खोलीमध्ये, खोड्यांमध्ये जरी त्यांना तिथे अडकवलेलं आहे, जरी साखळदंडांनी त्यांना पहारा तिथे दिलेला आहे, तरी पण आपण बघतो की तिथे परमेश्वराची आराधना ते करत आहेत आणि मोठी बंधमुक्तता आणि सुटका त्यांना अनुभवायला मिळालेली आहे. मोठा भूमिकंप झालेला आहे, बंदशाळेचे दरवाजे उघडले गेलेले आहेत. पण आपण बघतो की हे जे दरवाजे उघडले गेलेले आहेत हे त्या कैद्यांना पळून जाण्यासाठी नाही किंवा पाऊलाची आणि सिलाची त्याच्यातून सुटका होण्यासाठी नाहीये, तर त्या बंदी शाळेच्या नायकाची आणि त्या संपूर्ण घराण्याची पापाच्या, शापाच्या, सैतानाच्या आणि मृत्यूच्या बंधनातून सुटका होण्यासाठी परमेश्वराने अद्भुत प्रकारे पाऊलाच्या आणि सिलाच्या बंदीवासाचा उपयोग करून घेतलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, जरी कधी कधी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी काही समस्येतून जात असू, त्रासातून जात असू, अडचणीतून जात असू, तरी विजय प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपला आहे आणि त्या परिस्थितीचा उपयोग परमेश्वर कुणातरीच्या बंधमुक्ततेसाठी आणि सुटकेसाठी करून घेते. हा विश्वास आपण ठेवला पाहिजे. कारण परमेश्वराच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपण महाविजयी आहोत. तुरुंगात पडून आपला नाश व्हावा, दुःखामध्ये, आजारामध्ये, समस्यांमध्ये आपण रडत राहावं यासाठी आपला पाचारण नाहीये, तर परमेश्वराच्या ठाई त्याच्या विजयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याचे मुलं म्हणून जगण्यासाठी, त्या अधिकारामध्ये, विजयामध्ये जगण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाऊलावर पाऊल टाकून जगण्यासाठी आपलं पाचारण आहे.
पुढे आपण बघतो की ही सेवा वाढत चाललेली आहे. त्या बंदीशाळेच्या नायकाचा आणि त्याच्या संपूर्ण घराण्याला तारण प्राप्त झालेले आहे, त्यांचा देखील बाप्तिस्मा झालेला आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं 16वा अध्याय आणि 40वा वचन. मग ते बंदीशाळेतून निघून, प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय आणि 40वा वचन. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले. आपण बघतो की लुदियेचं घर हे त्या ठिकाणात सुवार्ता प्रसाराचे केंद्रस्थान बनलेले आहे. लुदियेच्या घरी गेले, बंधुजनास भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. अशा प्रकारे तिथे सेवेला सुरुवात झालेली आहे. मंडळीचं तिथे रोपण झालेलं आहे. आणि पुढे फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, इथं आपल्याला पाहायला मिळालं की लुदियेने छोटीशी तयारी केली होती की तिला शब्बात दिवशी नदीकाठी वेशीच्या बाहेर परमेश्वराच्या आराधनेसाठी जायचं आहे. पण तिची ही जी छोटी इच्छा होती त्याचा किती महान परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय की तिथे तिने परमेश्वराला प्रथम स्थान दिलेलं आहे, तिला आशीर्वाद मिळालेला आहे, तिला बंधमुक्तता मिळालेली आहे, तिच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळालेला आहे. पण संपूर्ण फिलिप्पी या नगराला आशीर्वाद मिळालेला आहे. तिथे प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी स्थापित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि परमेश्वराचं महान कार्य तिथे सुरू झालेलं आहे. आणि प्रभू येशूच्या नावात इथे आपण बघतो की पाऊल त्यांना हा विश्वास आणि खात्री देतोय की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यामध्ये हे चांगलं काम आरंभलेलं आहे तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. कार्य सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे, कार्य सिद्धीस नेणारा पवित्र आत्मा आहे. पण त्यासाठी आपण स्वतःला समर्पित करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात सर्वप्रथम स्थान त्याला देणं गरजेचं आहे. लुदियेने फक्त परमेश्वराला प्रथम स्थान दिलेले, तिला तर येशूची ओळख सुद्धा नव्हती, पण बाकी सर्व कार्य परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे केलेले आहे आणि गौरवी आणि वैभवशाली कार्य त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण जी काही छोटी तयारी अशा प्रकारे एकत्र येऊन करत आहोत, आपली सगळी कामं बाजूला ठेवून कदाचित या वेळेस आपण इथे 6 ते 7 या वेळामध्ये एकत्र येत असू, पण आपली ही छोटी तयारी जी आपण करत आहोत त्याद्वारे काहीतरी महान योजना परमेश्वर करत आहे की ज्याची आपल्याला कल्पना देखील नाही. पण येणाऱ्या दिवसांमध्ये ती महान पराक्रमाची कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पाहण्यासाठी आपण तयार होऊया. जेव्हा आपण अशा प्रकारे एक चित्ताने एकत्र येत आहोत, देवाचे लेकरं म्हणून एकत्र येत आहोत, आपण प्रभुवारी एकत्र येत आहोत किंवा अशा प्रकारे आपण प्रार्थनेसाठी, वचनाला मान देण्यासाठी, परमेश्वराला मान देण्यासाठी एकत्र येत आहोत, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाद्वारे अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपण देवाची लेकर आहोत, ख्रिस्ता बरोबर वारीस आहोत आणि अब्राहमाचे संतान आहोत. आणि अब्राहमाला पाचारण करताना परमेश्वराने सांगितलं होतं की राष्ट्रांना आशीर्वादाचं कारण होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. आणि आज तोच आशीर्वाद आपल्याला आहे की आपणही अनेकांसाठी, राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण व्हावं म्हणून परमेश्वर आज आपल्याला पाचारण करत आहे. आपण बघितलं आज जे काही छोटंसं कार्य असेल आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, ते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत परमेश्वर नक्कीच सिद्धीस नेईल. ज्या लुदियेला फिलिप्पीसाठी परमेश्वराने निवडून घेतलं, त्यात तुम्हाला आणि मला परमेश्वराने महाराष्ट्रासाठी निवडून घेतलेलं आहे असा आपण विश्वास धरूया. तुम्हाला आणि मला भारतासाठी परमेश्वराने निवडून घेतलेले हा आपण विश्वास ठेवूया. आणि अशा प्रकारे आपण एकत्र येत असताना परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्यातून मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना निर्माण करत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये
महाराष्ट्र ख्रिस्तासाठी जिंकला जावा, भारत ख्रिस्तासाठी जिंकला जावा आणि परमेश्वराच्या नावात अद्भुत कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांपर्यंत पोहोचावी, ते आरोग्य अनेकांपर्यंत पोहोचावं, यासाठी परमेश्वर नक्कीच आपला उपयोग करून घेईल. आपला परमेश्वर हा शून्यातून सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. त्याच्या शब्दाद्वारे आज तो महान सामर्थ्यशाली शब्द देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. त्या जिवंत देवाचं पवित्र वचन, त्याचा लिखित शब्द आज आपल्याकडे आहे आणि त्याद्वारे पुन्हा एक वार राखेतून सौंदर्य निर्माण करण्यासाठी तो आपला उपयोग नक्कीच करून घेईल. कारण आपला परमेश्वर हा महान आहे आणि त्याच्या लेकरांसोबत सदैव कार्य करणारा तो परमेश्वर आहे. आज देवाची जी प्रीती आपल्याला कळलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपेची सुवार्ता जी आपल्याला कळलेली आहे, ते अनेकांपर्यंत घेऊन जाण्याची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे. आज आपण देवाची मुलं म्हणून इथे एकत्र जमलेलो असताना आपण परमेश्वराला प्रथम स्थान देऊया. आपण एकत्र येणं, विश्वासाने आणि एक चित्ताने परमेश्वराच्या सहवासात एकत्र येणं सोडू नये. तर आपण वारंवार अशा रीतीने एकत्र येऊया, त्याच्या वचनाला मान देऊया, लक्षपूर्वक त्याचं वचन आपण ऐकूया. पवित्र आत्म्याचं कार्य आपल्यामध्ये नक्की होईल आणि तो विश्वास आपण बोलूया, विश्वासाने आपण त्याचं वचन घोषित करूया आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा उपयोग अनेकांना आशीर्वाद मिळण्यासाठी नक्कीच करून घेईल. परमेश्वराच्या गौरवासाठी, त्याच्या नावाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी तो नक्कीच आपला उपयोग करून घेईल आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षी होण्यासाठी तो आपल्याला कृपा पुरवून देईल.